आज आपण पाहणार आहोत की कमिटीज म्हणजे ज्या कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली आहे जिला आपण संविधान समिती म्हणतो. ओके, कोणती समिती? संविधान समिती जी म्हणतो. त्या संविधान समितीमध्ये वेगवेगळ्या समित्या होत्या आणि त्या वेगवेगळ्या समितीचे वेगवेगळे अध्यक्ष होते आणि या अध्यक्षांवरती अनेक वेळा आपल्या स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेले आहेत. परीक्षेच्या दृष्टिकोनातनं अत्यंत महत्वाचा घटक आहे. त्याचबरोबर आपल्याला संविधानाबद्दल अधिकची माहिती पाहिजे असेल तर हा व्हिडिओ तुमच्या कामाचा आहे. लक्षात घ्या, या ठिकाणी हे जे कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली होती संविधान समितीमध्ये जे वेगवेगळ्या समित्या होत्या त्याच्यामध्ये पहा, फंडामेंटल राईट्स सब कमिटी. म्हणजे फंडामेंटल राईट्स म्हणजे आपल्याला माहिती आहेत काय आहेत? मूलभूत अधिकार जे आहेत त्या मूलभूत अधिकाराची जी उपसमिती होती ती उपसमितीचे अध्यक्ष होते जे.बी. कृपलानी. ओके, त्यानंतर पहा ड्राफ्टिंग कमिटी. ड्राफ्टिंग कमिटी जिला आपण मसुदा समिती म्हणतो. ओके, ड्राफ्टिंग कमिटी जिला आपण मसुदा समिती असे म्हणतो. तर ही जी ड्राफ्टिंग कमिटी आहे या ड्राफ्टिंग कमिटीचे अध्यक्ष होते डॉक्टर B.R. आंबेडकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ओके, त्यानंतर पहा नंतरची जी कमिटी आहे ती आहे ऍडवायझरी कमिटी. ओके, ऍडवायझरी कमिटी म्हणजे सल्लागार समिती. ओके, तिला आपण काय म्हणतो? सल्लागार समिती. या सल्लागार समितीचे जे अध्यक्ष होते ते होते सरदार पटेल. ओके, चला पुढे जाऊयात. आता आहे युनियन पॉवर्स कमिटी. ओके, युनियन पॉवर्स कमिटीचे अध्यक्ष होते पंडित नेहरू. ओके, या ठिकाणी आपल्याला हा सिक्वेन्स लक्षात ठेवायचा आहे. लक्षात घ्या, फंडामेंटल राईट्स सब कमिटी. ओके, फंडामेंटल मूलभूत हक्काची उपसमिती जी आहे तिचे अध्यक्ष जे.बी. कृपलानी. ओके, नेक्स्ट ड्राफ्टिंग कमिटी मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर B.R. आंबेडकर, बाबासाहेब आंबेडकर. त्यानंतर आहे ऍडवायझरी म्हणजे सल्लागार समिती जी आहे ती आहे सरदार वल्लभभाई पटेल, हे त्याचे अध्यक्ष होते. तर युनियन पॉवर्स कमिटी या समितीचे अध्यक्ष पंडित नेहरू होते. तर यावरती परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न आपण या ठिकाणी पाहूयात. आणि हे जर तुम्हाला चारही कमिट्या ज्या महत्वाच्या कमिट्या आहेत त्यांचे अध्यक्ष कोण आहेत हे जर तुमच्या लक्षात राहिलं तर तुम्हाला पुढे येणारा प्रश्न तुम्हाला सोडवता येतो. पाहून घ्या, असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे की भारतीय संविधान सभेतील मूलभूत हक्कांच्या उपसमितीचे अध्यक्ष कोण होते? आता लक्षात घ्या काय केलंय, मूलभूत हक्कांची उपसमिती म्हणजे काय? फंडामेंटल राईट्स सब कमिटी जी आहे याबद्दल प्रश्न विचारलेला आहे. आणि लक्षात घ्या, चारही पर्याय असे आहेत की या चारही पर्यायामध्ये ज्या सन्मान्य व्यक्तींची नावं आहेत ते प्रत्येक कमिटीचे अध्यक्ष आहेत. म्हणजे आता आपण जे पाहिलं त्याच्यामध्ये मग इथं परत आपण पाहू शकता डॉक्टर B.R. आंबेडकर ड्राफ्टिंग कमिटीचे अध्यक्ष आहेत, सरदार वल्लभभाई पटेल हे ऍडवायझरी कमिटीचे अध्यक्ष होते, जवाहरलाल नेहरू हे युनियन पॉवर कमिटीचे अध्यक्ष होते, तर जे.बी. कृपलानी हे फंडामेंटल राईट्स सब कमिटीचे अध्यक्ष होते. तर या प्रश्नाचं उत्तर असेल कोणतं? जे.बी. कृपलानी हे या प्रश्नाचं उत्तर असेल. पण पर्यायातील चारही सन्माननीय नावं ही एका संविधान समितीतील महत्वाच्या समितीचे अध्यक्षांची आहेत हे मात्र आपण लक्षात ठेवलं पाहिजे.